राज्यातनं एक मोठी अपडेट आहे, ती म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत. आपण थेट जाऊया. भारतीय जनता पार्टी ठामपणे हा राजीनामा झाला पाहिजे याकरता सभागृहामध्ये संघर्ष करेल. या व्यतिरिक्त खरं म्हणजे अनेक महत्त्वाचे मुद्दे या अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहेत. आम्हाला चर्चा करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. अनेक दिवसानंतर 17-18 दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळालेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले गेले पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे. पण सरकारी पक्षाची ही जबाबदारी आहे की चर्चा झाली पाहिजे. अन्यथा ओबीसीच्या प्रश्नावर बोललं तर 12 लोकांना निलंबित केलं. विद्यापीठाचं विधेयक विरोधकांची मुस्कटदाबी करून ज्या तानाशाहीने या सरकारने काढलं आणि ज्या प्रकारे विधानमंडळाचं कामकाज आणि लोकशाही पायदळीत उडवली, अशा प्रकारचा व्यवहार जर हे सरकार करणार असेल तर निश्चित त्याचा आम्हालाही विचार करावा लागेल. अन्यथा आम्ही लोकशाही मानणारे आहोत आणि सभागृहात चर्चा झाली पाहिजे, हे आमचं अतिशय स्पष्ट मत आहे. आज विशेषतः महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल आहे. ज्या प्रकारे विजेचे कनेक्शन कापण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे आणि आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिलेली नाही. मागच्या अधिवेशनात त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं वीज कनेक्शन कापणं बंद, शेवटच्या दिवशी सांगितलं सुरू. मागच्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं की त्यावेळेस मी चुकीचं बोललो होतो, पण आज ठामपणे सांगतो की विजेचे कनेक्शन शेतकऱ्यांचे आम्ही कापणार नाही. आणि आता जणू काही कॉम्पिटिशन लागली आहे. अशा प्रकारे विजेचे कनेक्शन शेतकऱ्याचे कापले जात आहेत आणि अक्षरशः शेतकऱ्याला आपलं उभं पीक जळताना पाहावं लागतं. म्हणजे आसमानी संकट गेली 2 वर्ष आणि आता हे सुलतानी संकट शेतकऱ्याला झेलावं लागतंय. याच्या विरुद्ध सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत. सावकारी सरकार आहे. ज्या प्रकारे मला तर असं वाटतं की ऊर्जा मंत्री ज्या प्रकारचे या ठिकाणी स्टेटमेंट्स देत आहेत ते पाहून आपण लोकशाही राज्यामध्ये आहोत का तानाशाही राज्यामध्ये आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर तुम्ही या ठिकाणी राज्य करतात आणि आम्ही सगळे निवडून येतो, त्याच्या बाबतीत इतकी असंवेदनशीलता, म्हणजे आम्ही तर कनेक्शन कापणारच, ही जी काही अहंकारी भूमिका या सरकारने घेतली आहे, तो अहंकार आम्ही तोडायला लावू आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू. त्यासोबत सरकारने जाहीर केलेल्या मदतीचे पैसे शेतकऱ्यांना पोचलेले नाही. आज उभ्या ऊसाचा प्रश्न निर्माण झालाय आणि मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाला जाणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे अशा या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. मराठवाड्यापासून तर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे अधिकच्या ऊसाचं किंवा गाळप न झालेल्या ऊसाचा एक मोठा प्रश्न उभा राहतोय आणि त्या शेतकऱ्याला सरकारने मदत केली पाहिजे, ही आमची मागणी असणार आहे. त्यासोबत सरकारने पहिल्याच अधिवेशनात घोषित केलेले महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत ज्यांची कर्जमाफी राहिली आहे त्यांना कर्जमाफी आणि नियमित फेडणाऱ्यांना 50,000 रुपये अनुदान हे देखील सरकारने दिलेलं नाही. तेही सरकारने दिलं पाहिजे.
याही संदर्भात आमचा आग्रह असणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे दोन्ही महत्त्वाचे विषय आहेत. खरं म्हणजे छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीला उपोषणाला बसावं लागावं ही असंवेदनशीलता याच सरकारमध्ये बघितली आणि पुन्हा एकदा त्यांना तीच आश्वासनं या सरकारने दिली आहे की जी यापूर्वी दिली होती आणि आताही सरकार पूर्ण करेल याची कुठलीही शाश्वती या ठिकाणी देता येत नाही. त्यामुळे किमान सुरू असलेल्या योजना मराठा समाजाच्या त्याही बंद करण्याचं पाप हे या सरकारने केलं आहे. आणि त्याचसोबत विशेषतः ओबीसी समाजाकरता महाज्योती ही जी काही संस्था उघडण्यात आली होती आमच्या सरकारच्या काळात, सगळं आम्ही ते केलं होतं. आज त्याच्या शिष्यवृत्तीचे पैसे देखील दिले जात नाहीत. PhD धारकांना जी काही त्या ठिकाणी मदत होती ती देखील दिली जात नाही. महाज्योती अक्षरशः बंद पाडण्याचं काम या सरकारमध्ये चाललं आहे. ओबीसींवर या सरकारचा इतका राग का आहे हा प्रश्न मला पडतो. एकीकडे ओबीसी मंत्री रोज कुठेतरी मोर्चा काढतात आणि त्यांच्या दिव्याखाली अंधार आहे. त्यांच्या महाज्योतीला एक नवा पैसा हे सरकार देत नाही आणि त्याच्यावर मात्र एक साधा प्रश्न देखील तेही सरकारला विचारत नाही. ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळे महाज्योतीला जोपर्यंत निधी मिळत नाही आम्ही निश्चितपणे या ठिकाणी संघर्ष करणार आहोत. आज आदिवासी विकास विभागामध्ये पेसाचे पैसे जे आमच्या काळात सुरू केले होते ते मिळत नाही आहेत. सामाजिक न्याय विभागात तीच परिस्थिती आहे. आरक्षणाच्या संदर्भात नवीन रोस्टरच्या माध्यमातून जी काही तयार होत आहे त्यातनं एक मोठा अनरेस्ट हा देखील आता उभा झालेला आहे आणि SC ST वर त्यातनं मोठा अन्याय होतोय अशा प्रकारची भावना आज निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच विविध घटकांचा विचार केला आपण बघितलं परीक्षांचे घोटाळे अजूनही संपलेले नाहीत. सातत्याने ते घोटाळे या ठिकाणी चालले आहेत आणि भ्रष्टाचार हा चरमसीमेला पोहोचला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून या सरकारचं नाव हे त्या ठिकाणी लिहिलं जाईल अशी अवस्था आहे. कायदा आणि सुव्यवस्था इतकी वाईट आहे की सत्ता पक्षातले लोक एकमेकांवर गोळ्या चालवत आहेत. भ्रष्टाचाराची अवस्था अशी आहे की कारकून आपल्या साहेबांना लाच मागतोय की तुम्हाला 15 लाख रुपये मिळाले मला 2 लाख का नाही त्यातले, ही अवस्था आहे. किंवा अधिकारी म्हणतात की कंत्राटदाराकडनं आम्हाला वाचवण्याकरता बंदुकीचा परवाना द्या कारण ते येऊन आम्हाला या ठिकाणी वेठीस धरताय. ही जी काही परिस्थिती आज राज्यामध्ये पाहायला मिळते ही अत्यंत भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे. एकूणच सरकार पूर्णपणे फेल झालेलं आहे. या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो तो म्हणजे दारू उत्पादन करणारा बेवड्यांना समर्पित अशा प्रकारचं हे सरकार आहे. या सरकारने लॉकडाऊन पासून आतापर्यंत जेवढे निर्णय दारू करता आणि वाईट करता घेतले त्याच्या 1 निर्णयही शेतकरी, शेतमजूर किंवा 12 बलुतेदारांकरता घेतलेले नाही. आणि म्हणून अशा या सरकारच्या विरोधात एक मोठा एल्गार या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पुकारणार आहोत. आणि या सरकारचे काळे काम, वाळूची तस्करी असेल, दारूचा अवैध व्यवसाय असेल, खंडणी वसुली असेल, हे सगळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही या सरकारला एक्सपोज करू. आणि पुन्हा एकदा जे सरकार शेतकरी विरोधी आहे, सामान्य माणसाच्या विरोधी आहे आणि लोकशाहीच्या विरोधी आहे, ज्या सरकारमध्ये दाऊद आणि मुंबईच्या मारेकऱ्यांची सिंपती ठेवणारे लोक बसले आहेत
त्या सरकारच्या चहापानाला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे आम्ही त्याला जाणार नाही. सर संजय राठोडांवरती जो आरोप झाला, त्यानंतर संजय राठोडांचा राजीनामा घेतला, अनिल देशमुखांनी वरती आरोप झाले, त्यांचा राजीनामा घेतला. नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्याचं काय कारण आहे? यामध्ये आणखी काही मोठे गॉडफादर अडकू शकतात का? त्यामुळे त्याचा राजीनामा घेतला जात नाही का? मला असं वाटतं की नवाब मलिकांचा राजीनामा न घेऊन हे सरकार असं दाखवू इच्छितं की एका विशिष्ट समाजाला सिग्नल देण्याचा प्रयत्न आहे, हा पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे संजय राठोडचा राजीनामा पटकन होतो, पण नवाब मलिकांनी देशद्रोह्यांसोबत व्यवहार केल्यानंतर, म्हणजे गुन्हा कुठला लहान आणि कुठला मोठा मी याच्यात जाणार नाही, पण माझं मत असं असतं की सगळ्यात मोठा गुन्हा आपण हा देशद्रोह्यांशी संबंध, त्यांना मदत, हा सगळ्यात मोठा गुन्हा आपण मानतो. आणि अशा गुन्ह्यात असलेल्यालाही वाचवण्याचा प्रयत्न हा अतिशय दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की खरं म्हणजे असं मुलं बोलत असताना एकदा आपण नाही जनाची तर मनाची तरी पडताळून पाहिली पाहिजे. याला लागूनच की नवाब मलिक एकीकडे कारवाई झाली, दुसऱ्या बाजूला भाजपचे असे काही मंत्री किंवा माजी मंत्री किंवा काही नेते त्यांच्या देखील टार्गेटवर आहेत आणि या बाजून देखील थोडी टार्गेट केली होते. उदाहरणार्थ नितेश राणे यांच्यावर परत एकदा गुन्हा दाखल झालाय, नारायण राणेंना अडचणीत आणलं. ह्या सगळ्या गोष्टी बघितलं तर आणि याचबरोबर संजय पांडे यांची अचानकपणे मुंबई कमिशनर पदी झालेली बदली, या सगळ्याला तुम्ही कसं बघताय? अनेक नेते टार्गेट असं आहे की आमच्या नेत्यांना त्यांनी गेले 2 वर्ष टार्गेट केलं आहे. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांवर 4-4, 5-5 केसेस लावल्या. साधं आंदोलन झालं तरी 353 आमच्या लोकांवर लावली जाते. एखादी पोस्ट केली तर 25 पोलीस त्यांच्या घरी जातात आणि त्यांना रातोरात अरेस्ट करतात. आमचे नारायणराव राणे असतील, नितेश राणे असतील, प्रवीण दरेकर असतील, सगळ्यांना नावं, म्हणजे यादी खूप मोठी आहे की सगळ्यांना पाहिजे तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. या सरकारची आणि या सरकारमधल्या नेत्यांची एक पद्धती आहे की स्वतः अन्याय करायचा आणि अन्याय झाला म्हणून कांगावा करायचा. कांगावाखोर अशा प्रकारचं सरकार आहे. हे कांगावा करतात, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय. आणि मग एक यांचा ठरलेला डायलॉग आहे की महाराष्ट्र झुकणार नाही. अरे तुम्ही म्हणजे थोडी महाराष्ट्र आहे. दाऊदच्या लोकांचे व्यवहार करणारे महाराष्ट्र कसं असू शकतात? आमचं म्हणणं आहे हो महाराष्ट्र झुकणार नाही, पण तुमच्यासारख्या अहंकारांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल. ही महाराष्ट्राची ताकद आहे, ही छत्रपतींची ताकद आहे की ज्यांच्या डोक्यात अहंकार जाईल त्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल. 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे, तुम्ही महाराष्ट्र नाही. गावात पुढे झुकले जायचे, गावात पुढे झुकले. त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं आहे. फक्त त्यांच्यातले काही लोक दाऊदकडची धुणी भांडी करतायत, ती बंद करायला सांगा. म्हणजे दाऊद पुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही, ही जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे ती परिस्थिती बंद झाली पाहिजे. आणि माझं तर तुम्हाला देखील आव्हान आहे, जशी माझी पत्रकार परिषद चालते तुमच्यासोबत तशी करा ना एखादी. फिक्स मॅच कशा करता? त्याच्यात सगळी उत्तरं येऊ द्या, प्रश्न येऊ द्या. हा असं आहे की या संदर्भात माध्यमांनीच एकूणच IT मध्ये 300 कोटीचं बजेट होतं. त्याच्या कागदासहित सगळ्या माध्यमांनी ते छापलेलं आहे. असेल तर करा ना कारवाई, कोणी थांबवलंय? गेली 7 महिने आझाद मैदानावर एसटी आंदोलन सुरू आहे.
सरकार तोडगा काढत नाही? खरं म्हणजे एस टीच्या संदर्भात हे सरकार तोडगं आहे. एस टीच्या 80 कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या यांना दिसत नाहीत. कुठेतरी अहंकार जेव्हा डोक्यात जातो आणि आम्ही म्हणजे सत्ता आहोत अशा प्रकारची मानसिकता राज्यकर्त्यांची तयार होते, त्यावेळेस राज्यकर्ते जसं वागतात तसं एस टीच्या संदर्भात हे सरकार वागत आहे. याचा कुठेतरी त्यांना प्रत्यंतर पाहायला मिळेल. असं आहे की या संदर्भात सरकारने सगळ्यात पहिल्यांदा काय अहवाल आलाय तो अहवाल सार्वजनिक केला पाहिजे. देखिए, मैं आज इसके ऊपर कोई कमेंट नहीं करूंगा. इसका कारण मैं सबूतों के साथ बात करने वाला आदमी हूँ, हवा में फायर करने वालों में से मैं नहीं हूँ. अगर ऐसा कोई सबूत मेरे हाथ में आता है तो जरूर मैं उसके बारे में बोलूँगा. डॉक्युमेंट दाखवले आणि त्यांना आता 3 महिन्यात अटक झाली. मंत्रिमंडळामध्ये आणखी असे काही सदस्य आहेत का त्या संदर्भात डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे? मला असं वाटतं की मी कधीच हवेत आरोप करत नाही, त्याच्यामुळे मी हवेत या गोष्टी बोलणार नाही. मात्र काही खुलासे वेगळे या अधिवेशनात मी निश्चित करणारच आहे. देखिए, मैं तो ये कहूँगा कि अगर ये इनकी भूमिका है तो ये सरकार दाऊद को समर्पित सरकार है. दाऊद का इतना समर्पण करने वाली सरकार इससे पहले हमने नहीं देखी. बाकी तो छोड़ दीजिए, अब जो सबूत सामने आ रहे हैं, इस्तीफा तो केवल इस बात के लिए लिया जाना चाहिए कि एक मंत्री होते हुए बम विस्फोट के आरोपी से आप जमीन खरीदते हो, आप दाऊद के आदमी से जमीन खरीदते हो और करोड़ों रुपए की जमीन कौड़ियों के भाव खरीदते हो. केवल इतना भी काफी है. बाकी तो छोड़ दीजिए, टेरर फंडिंग वाला जो बाहर आ रहा है, इतना भी इस बात के लिए काफी है. आपको कोई दूसरा मिला नहीं? अगर जमीन ही खरीदनी है तो क्या मुंबई में कोई दूसरा नहीं है? आप ऐसे लोगों को क्यों मदद करते हो कि जो आपका दिया हुआ काला पैसा ये मुंबई में बम विस्फोट करने के लिए इस्तेमाल करते हैं, और उनको अगर बचाने का काम राष्ट्रवादी कांग्रेस करेगी तो राष्ट्रवादी कांग्रेस का चरित्र भी लोगों के सामने आएगा. मेरी प्रेस है, मुझे पूछिए. प्रेस मेरी है, मुझे पूछिए. ऐसा है, सबूत जब बाहर आएंगे तभी ना कार्रवाई होगी. मेरे से पहले सरकारें नहीं थी क्या? थी ना सरकारें. जब सबूत बाहर आएंगे तभी होगी. और आप ऐसा नहीं कह सकते सबूत बाहर आने के बाद कि पुराना मामला है छोड़ दो. नहीं भाई, नहीं छोड़ेंगे. 1993 के बम ब्लास्ट के जख्म आज भी ताजे हैं. जाकर देखिए उन लोगों को जिन्होंने भुगता है. और ये केवल 1993 नहीं है, ये व्यवहार होने के बाद 3 घटनाएं मुंबई में हुई है. चिथड़े देखे हमने लोगों के. चुप नहीं बैठ सकते हम. ये नहीं कह सकते पुरानी बात हो गई. ये तो जब तक आखिरी व्यक्ति जो इनसे रिलेटेड है उसको सरकार जेल में नहीं डालती, हम चुप नहीं बैठ सकते. अब मैंने मराठी में जवाब दे दिया, लेकिन आपको हिंदी में चाहिए तो वो भी दे देता हूँ. मैं ऐसा मानता हूँ कि कोई भी मामला गंभीर ही होता है, लेकिन देशद्रोहियों के साथ, बम विस्फोट करने वालों के साथ व्यवहार करना
इससे गंभीर और कोई दूसरी बात नहीं हो सकती। और नवाब मलिक इनके मामले में स्पष्टता से दिखता है कि मुंबई के हत्यारों के साथ उन्होंने व्यवहार किया है और मुंबई के हत्यारों को काला पैसा देने के बाद उन्हीं लोगों ने बाद में 3 घटनाएं इस मुंबई के अंदर की है। तो फिर ऐसे व्यक्ति के साथ सरकार क्यों खड़ी है? आप अनिल देशमुख का इस्तीफा लेते हो, आप संजय राठौड़ का लेते हो, तो इससे सरकार का और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का चरित्र सामने आता है। हाँ, असं आहे की आपण असंवैधानिक कृती करायची आणि अपेक्षा करायची की राज्यपालांनी ती असंवैधानिक कृती मान्य केली पाहिजे, हेही योग्य नाही आहे। अर्थात या संदर्भात ती कधी निवडणूक होणार, ती कशी होणार हे सांगण्याचा अधिकार आमचा नाही आहे। राज्यपाल त्याबद्दल उचित निर्णय घेतील। विरोधकांकडून एक नवीन आरोप असा होतोय की संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमचा फ्रंट पार्टी ज्यांचं नाव आलं मोहित कंबोज, त्यांच्या सुरक्षेसाठी सगळे भाजप आमदार ज्या पद्धतीने एकवटलेले आहेत याच्या पाठीमागे काय नेमकं चाललंय? कारण काल सगळ्यांची पत्र जात आहेत, मुख्यमंत्र्यांना पत्र आल्याबरोबर 20-22 आमदारांनी पत्र लिहिली आहेत। असं आहे की मोहित कंबोजवर दाऊद सोबत साठगाठ करण्याचा आरोप नाही आहे। उलट मोहित कंबोज यांनी यांचे काळे कारनामे उघड केल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय असं आमच्या अनेक लोकांचं मत आहे। तशा प्रकारच्या धमक्या त्यांना मिळत आहे आणि म्हणून ती मागणी केलेली आहे। राज्य सरकारची जबाबदारी आहे, जर आमच्या राज्यामध्ये राज्य सरकारच्या विरुद्ध बोलणाऱ्यावर हल्ले होणार असतील, आम्ही बघितलं गोपीचंद पडळकर सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून गोपीचंद पडळकरांना जीवे मारून टाकायचं आणि त्यांना साधी सुरक्षा देखील द्यायची नाही। राज्य सरकारची जबाबदारी आहे ही सुरक्षा देणं। असं आहे की त्या संदर्भातला खुलासा हा राज्यपालांनी स्पष्टपणे केलेला आहे।